आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर, ए सुंदर, अरे काय? अरे काय झालं हा? असं धापाटाकत का आलायस? अरे बाबा तुला काय झालं ते सांग. असं तडकापडकी का निघून आलास? शोधून शोधून दमलू पर. हा ना, असं चाललंयस कुठं? नाही माहित. अरे नाही माहित म्हणजे बरं जाऊ दे. हे बघ असं बाहेर फिरणं बरं नाही. आपण घरी जाऊ. नाही नाही तू सोड, मला घरला यायचं नाही, मी जातो. अरे सुंदर, काय चाललंय तुझं? कुठं जायचंय ते नाही माहित, घरी बी येत नाहीस. नक्की चाललंय तरी काय तुझ्या डोक्यात? तुला खरं सांगू काय? अरे त्या दोघींची अवस्था ना माझ्यामुळे झाली आहेत बघ. अरे मला त्यासनी पोटभर जेवू घालायचं आहे रे. त्या दोघी किती करतात माझ्यासाठी, मग माझी बी काहीतरी जबाबदारी आहे ना. व मी बी त्यांचा काहीतरी विचार केला पाहिजे की नाही? बघ सुंदर, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे, पण आता का नाही तुझी तब्येत ठीक नाही बघ. आपण घरी गेलो ना तेच चांगलंय. हा, आपण घरी जाऊया चल. नाही, तब्येत ठीक नाही म्हणजे काय? मला पूर्वीचं समजा आठवत नाही एवढंच नव. अरे पण आत्ताच्या डोळ्यासमोर घडत आहे ते मला दिसत आहे ना. अरे त्या दिसभर उपाची पोटी राबतायत आणि म्या हे उघड्या डोळ्याने बघत बसू होय? अरे रात्रीचा अन्न तरी त्यांच्या पोटात पडू दे की त्यातनी असं भुकेला झोपायला देऊ? नाही, मला काय आठवत नाही आहे, पण माझं शरीर तरी ठणठणीत आहे ना. व म्या काय बी करीन, कष्ट करीन, काम करीन, पण त्यासनी असं उपाची पोटी राहू देणार नाही बघ. बोलव सगळ्याच. ऐका रे, ऐका सगळ्यांनी ऐका. समद्याने पटापट इथं जमावा. साहेब काय सांगतात ते ऐका. लवकरात लवकर या. हॅलो हॅलो, आले का सगळे? तर बघा, तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलंय त्यामागचं कारण एवढंच आहे, ते म्हणजे आपले नवीन सावकार कामिनी मॅडम यांच्या आदेशावरनं तुम्हाला मी एक बातमी द्यायला इथं आलेलो आहे. ती बातमी अशी आहे की कामिनी मॅडमचं म्हणणं आहे वसुंधरा सूर्यवंशी आणि अक्षरा यांना कोणीही मदत करायची नाही. तुमच्या पुढं ते हात पसरतील, काम मागतील, पण त्यांना मदत करायची नाही. जर त्यांना तुम्ही मदत केली तर तुमच्या ज्या आमच्याकडे घाण ठेवलेल्या जमीन आहेत का नाही, त्या तुम्हाला कायमस्वरूपी सराव्या लागतील. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, उगाच आमच्याशी पंगा घेऊ नका. अहो असं कसं होईल? वसुंधरा मॅडमनी लई जणांचा संसार उभा केला आहे, मग कोणी ना कोणी त्याला मदत करणारच ना. बरोबर आहे तुझं म्हणणं. बोलताना जरा ह्या भागाचा विचार करत जा. बघितलं केवढे सोशल. अरे हे का नाही, ही लोक 2 सेकंदात जो उभा केलेला संसार आहे का नाही, चकना चूर करून टाकते. आणि याला का नाही काल त्यासाठी जेलमधनं बाहेर काढले पेशल. तुम्हाला परत परत सांगतोय, लक्षात ठेवा. आणि अजून लोकांना तुम्ही जाऊन सांगा, वसुंधरा सूर्यवंशी आणि अक्षरा यांना मदत करायची नाही.
अक्षरा, तुझ्या वेदना कळतायत मला. तू किती बी लपवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी एका आईपासून पोरीचं दुःख नाही लपू शकत. पण माझ्यावर विश्वास ठेव, लवकरच समजा ठीक होईल. माझ्या सुंदरच्या एका चुकीपायी हे समजा घडत आहे. तुला तुला हे असे हालात दिवस काढायला लागतात. लगीन झाल्यापासून तुला एक बी दिवस सुखाचा नाही देऊ शकले मी. तुला तुझ्या हक्काचा आनंद नाही देऊ शकले. तेही अपराधी वाटत आहे बघ. अक्षरा, माझ्या पोराच्या वतीनं मी तुझी माफी मागते. आई, माफी नका ना मागू प्लीज. आणि खरंच असं नका बोलू. काही अपराधी काय, हे जे काही घडलंय त्यात तुमची काही चूक नाहीये. नाही कशी चूक तर झाली आहे. आणि आज मी बोलायचं ठरवलंय ना, तर अडवू नको, मला बोलू दे. नका ना असा विचार करू तुम्ही. आई, मला माहितीये आई अंबाबाई आपल्याला नवीन काहीतरी धडा शिकवते. या सगळ्याची करता करावी तर तीच आहे. हे सगळं तिच्या इच्छेने घडते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायचा नक्की मार्ग दाखवेल ती, मला खात्री आहे. आणि हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी, हे असं तुमच्या लेकाने बघितलं तर किती त्रास होईल त्याला. आई, आपण ठरवलंय की नाही, दोघींनी मिळून त्यांना जपायचं. खरंच नका ना त्रास करून घेऊ, सगळं नीट होईल. तुझं बोलणं ऐकत असताना मला समाधानी बाबांची आठवण झाली बघ. त्यांनी भाकीत केलं होतं, काही एकटी अक्षराच आहे जी सुंदरची नीट काळजी घेईल. आज मला त्याची प्रचिती येते. खरंच अक्षरा, सुंदरची तुझ्या इतकी काळजी कोणीच घेऊ शकणार नाही. आई, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ सोडणार नाही. कितीही संकट आली, काही झालं ना तरी प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढी. आई, मला कितीही त्रास झाला तरी त्यांना जपू. त्यांची साथ कधीच सोडणार नाही. त्यांना कधीच एकटं पडू देणार नाही. त्यांचा हात कधीच सोडणार नाही. सुंदर, अरे कुठं घेऊन चाललाय सांगशील का? काम शोधाय, तू थांब. ओ दादा, अहो तुमच्याकडे काय काम मिळेल का हो? हे बघा, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे, पण मला काम द्या हो. मला कामाची लय गरज आहे. काम द्या. हा, शिकला. काय करतोयस? कशाला विनवण्या करतोयस? काय गरज पडली? अरे बारक्या, काम करणं गरजेचं आहे. आता काय बी पर्याय नाही बघ. आणि काम नाही केलं ना तर घर कसं चालणार आहे? हा, अरे खायला कसं मिळणार आहे? त्या दोघींची कशी हालत झालीच बघतोच ना. आणि ते समज माझ्यामुळे झालं आहे. अरे तुम्ही समजे असे तडपडत बसणार आणि मी फक्त घरात बसून बघत राहू? नाही, हे बघ बारक्या, काम करणं गरजेचंच आहे. हे बघ, मला तू अडवू नकोस. काम करणं गरजेचं आहे बारक्या. हो दादा, ऐका ना, तुमच्याकडे काय काम आहे का? हा, तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. हो दादा, दादा ऐका ना, तुमच्याकडे काही काम मिळेल का हो? हे बघा, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. नाही, सध्या काय बी काम नाही तुमच्यासाठी. बरं. सुंदर साहेब, तुम्हाला कोणी बी काम देणार नाही. हा, का? अहो, कामिनी मॅडम आणि यशवंत साहेबांनी समजा मार्केटमध्ये दवंडी पिटली या. तुम्हाला कोणी मदत करायची नाही, तुम्हाला कोणी काम द्यायचं नाही. बर.
सुंदर चल आपण घरी जाऊ. नाही 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 थांब, मी अजून काय ते प्रयत्न करतो. अरे ओ दादा दादा ऐका. हो दादा दादा ऐका ना. दादा तुमच्याकडे काय काम मिळेल का? हे बघा माझ्यावर दया करा, पण तुमच्याकडे काय काम असेल ना तर मला द्या. अहो माझ्या घरची परिस्थिती लय वाईट आहे, त्यांच्याकडे बघून तरी मला काम द्या. मला कामाची लय गरज आहे. तुमच्या फॅमिलीचा विचार करून काय माझ्या फॅमिलीची वाट लावून घेऊ का? म्हणजे त्या कामिनी मॅडम आम्हाला पिळून काढतील की? आमच्या जमिनी त्यांच्याकडे गाणत, त्यामुळे आमचा नाईलाज आहे. माफ करा. या तुला सांगतोय ते ऐक, हे बास कर. अरे त्या दोघी घरी वाट बघत बसते. नाही बारक्या, मी या कामिनीला सोडणार नाही. अरे सुंदर सुंदर ऐक यार. कामिनी तुला सांगतो, ही सावकारकीचं बघणं आहे ना, लय अवघड असते बघ. लई चित्र लोकांची पंगा घ्यावा लागतो. हा मी काय म्हणतो कामिनी, तू हे सगळं माझ्यावर का सोडून देत नाही? बघ मी कसं माझ्या पद्धतीने हँडल करतो सगळं. हा आणि तुझ्या माग असं खमकं कोणीतरी आहे, ही बातमी आपल्याला मार्केटमध्ये पसरावी लागणार आहे. अगं त्यानं तुझी जरब वाढल धंद्यातली. आणि तुला या घरातले लोक माहितच आहेत. तो तिरपांगडा प्रताप आणि त्याची ती 150 बायको दुर्गा, ही सारखी तुझ्या मागं लागलेली असतात. अश्विनला सोडवा, अश्विनला सोडवा, अश्विनला सोडवा. का? अगं त्यो हितला खरा वारसदार आहे. उद्या जर का त्यो सुटून आला का नाही, ही दोघं तुझ्या मानकोटीवर बसतील आणि हितली सगळी इस्टेट घेतील. माझं काय ग, माझं अर्ध आयुष्य गेलं, आता बाकीचं आयुष्य सुखात जावं एवढीच अपेक्षा आहे माझी. मी म्हणून म्हणतोय, तुला कधीच दगाफटका करणार नाही, तुझ्या बाजूने राहीन कायम. विश्वास ठेव. अरे ये 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 सुंदर, पण तुझं तरी तो कोणीच नाहीये. तुमची आई आणि लाडकी बायको तर कवाच गेली इथून. काही घरी पोहोचले नाहीत का? कामिनी त्यांची काळजी तू करू नकस, मी बघतो. मी इथं तुला जा विचारायला आलो आहे. तू मार्केटमध्ये धमकी का दिली आहेस? एवढं समज दिलं आहे तुला तर आमासने आमच्या मार्गाने जगू दे की. आमची एवढी वाईट अवस्था करून तुझं मन भरलं नाही होय? हा तसं बी तुझ्यासारखं कोणाचं लुबाडून घ्यायचा स्वभाव नाही आमचा. काम करून 2 घास खाऊ म्हटलं तर ते बी हिसकून घ्यायला लागलीस होय? असं नाही सुंदर, इतकी बी वाईट नाहीये मी. अरे उलट तुझ्या बायकोला आईला जास्त त्रास होऊ नये, इतरांनी काम सांगितल्यावर त्यांची दमछाक होऊ नये म्हणून करते मी समजा. आता तूच बघ, या वाड्यात त्यांची एवढी राबणूक होतीये, मग त्यांच्या त्राण कसा उरल र बाहेर जाऊन काम करायचा. म्हणून मार्केटमध्ये बंदी घातली. अरे मला बी तुमचीच काळजी आहे. आता बघ, तू सकाळी जेवण घेऊन आलास, तसं तुला रोज रोज कोण भीक घालणार? कसं आहे सुंदर, भीक नकोय मान्य आहे मला, पर काम तर हवं असेल ना. वय पडल ते काम करण्याची तयारी आहे माझी. मी देते की तुला काम, चालेल ना? वय काय काम सांगाव बरं तुला? असं काम देणार आहे ना की आयुष्यभर कामिनी काय चीज आहे हे तुला कळेल. ते बघ, ती पोती दिसतात का ठेवलेली, आणि ती झाडामागची बैलगाडी,
बैलगाडी जोडायची आहे ना हो. आता लक्ष लगेच जोडतो की. काय बोलतो सुंदर, एवढं सोपं काम सांगितलं तर मला मजा कशी येईल. तू त्या बैलगाडीला बैल म्हणून जुंपायचं आणि ती समधी पोती गोडाऊन मध्ये नेऊन रचायची. मग घेऊन जा तुझी हमाली. सुंदर चल घरी, काय गरज नाही आपल्याला असलं काम करायची. काय रे, सांगितलेलं काम करायची तयारी नव्हती, जमणार नव्हतं तर तोंडवर करून आला कशाला रे इथे. तुझी लायकी आहे का कष्ट करून कमवायची. आईता खाऊ आहेस नुसता. सुंदर चल म्हणलं ना, काय गरज नाही असलं काम करायची. चल घरी. होय, मी काम करायला तयार आहे. काका, आपल्याला बैलांची काही गरजच उरली नाही ना वा. वय तर अगं, ह्या घरात आधीच एक असा माजून ठेवलेला बैल होता. वळू देवाला सोडल्यागत. ह्याला शेतीच्या कामाला वापरून आपण ओझवाय पाहिजे का. करू रे, ते बी करू. ए बैला, आवर पटपट. आवर पटपट. कामिनी, कामिनी मॅडम, अहो थांबवा हे समज. तिची हालत तरी बघा. ए चिचुंदर्या, कशाला डोकं उठवतेस रे. हा, चौथा म्हटला ना तुम्ही काम करतो म्हणून. आता जमाना झालाय तर बोंबालताय वय. आता जर मध्ये काय बोललास का नाही दातच पाडील. ए भावा, अरे सोडे समज, नको करू ते काम, सोड. काय म्हणा कामिनी, तुला मांडलं पाहिजे. काहीतरी चालवलायस तू. हा, खलास. एका दगडात दोन पक्षी मारलेस तू. म्हणजे कामापरी काम झालं आणि ह्याला राब राब राबून बी घेतलास. कसं कंबारड मोडले बघ ह्याचं काम करून. आत्ता ह्याला कळेल कामिनी काय चीज आहे ते.
तुला नडताना 10 वेळा विचार करेल ह्यो. ए बैला, तुला काही बसून राहायचे पैसे नाही मिळणार आहे तिथे. समद काम पूर्ण करायचं मगच हमाली मिळणार. चल लाग कामाला. कसं आहे ना सुंदर, या अंगाला कामाची सवयच नाही र. लहानपणापासून आईच्या जीवावर ऐश्वर्यात जगत आलायस तू. पण आज तुझ्या एकट्याच्या चुकीमुळं तुझ्या आईवर आणि तुझ्यावर गड्यागत राबायची वेळ आली.